नमस्कार, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण मंत्र म्हणजे काय, बीज मंत्र म्हणजे काय, मंत्र कोणी घ्यावा आणि कोणाकडून घ्यावा, उघडा मंत्र आणि गुप्त मंत्र या सर्वांबद्दल माहिती ऐकणार आहोत. मंत्र मननात त्रायते इति मंत्रः. याचा अर्थ ज्या एखाद्या अर्थपूर्ण अक्षर अथवा शब्दसमूहातून शक्तिप्रेरकतेचा बोध होतो, तो शक्तिबोध आपले संरक्षण करतो, आपल्याला या संसार सागरातून सहजपणे तारून नेतो, त्याला मंत्र म्हणतात. या सूत्रबद्ध मंत्रात मोजकीच बीजाक्षरे असतात. त्या एका अक्षरात शब्दातून व्यापकत्वाने अर्थपूर्ण अर्थ निघून जीवाच्या उद्धाराचे कारण होते, त्यालाच मंत्र म्हणतात. अनेक शब्दांच्या, अक्षरांच्या, वाक्यांच्या आशयाचे सार म्हणजे मंत्र. बीज मंत्र श्री आदिगुरु श्री आदिनारायण यांच्यापासून आलेल्या परमात्म ज्ञान स्वरूपाच्या बोधरूपी श्री गुरु शिष्य परंपरेची शक्ती, जे संक्षिप्त अथवा सूत्रबद्ध अक्षर वा शब्दात सुमधुरतेने, नादमयतेने, शुद्धतेने साठवलेली असते, त्यास बीज मंत्र असे म्हणतात. उदाहरणार्थ, आंब्याच्या एका कोईमध्ये प्रचंड मोठा डेरेदार महाआम्रवृक्ष आपल्या खोड, फांद्या, पाने, फुले व हजारो फळे यांच्या रूपाने गुप्तपणे लपून राहिलेला आहे. त्याचप्रमाणे परंपरेतील सर्व प्रकारच्या शास्त्रग्रंथाचे सारभूत तत्वज्ञान ज्या अत्यंत छोट्या अक्षर शब्दातून प्रगट होते, प्रकाशित होते, त्यास बीजमंत्र म्हणण्याची पद्धत आहे. मंत्र कोणी व कोणाकडून घ्यावा? ज्याला या संसार सागराच्या भयानक दुःखातून सुटका करून घ्यायची आहे, ज्याला संसाराच्या आत्यंतिक दुःखाची केवळ निवृत्तीच न करता सच्चिदानंद स्वरूप निरातिशयानंदरूप परमानंदाची, परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, अशा संसारात त्रस्त झालेल्या जीवाने आत्मोद्धारासाठी मंत्र अथवा बीजमंत्र घ्यावा. मंत्र अधिकारवाणीतून, अधिकाऱ्याच्या मुखातून घ्यावा. शुद्धाचरणी व शुद्ध विहरणी महात्म्याच्या मुखातून घ्यावा. श्री आदिगुरु श्री आदिनारायणपासूनच्या आलेल्या गुरुशिष्य परंपरेतील विद्यमान सद्गुरूंच्या आश्रयाला जाऊन मंत्र घ्यावा. त्या परंपरेतील निष्ठावंत, अनन्य उपासक, ईश्वर भक्त, श्री परंपरेतील मान्यताप्राप्त सद्गुरूंकडून घ्यावा. परंपरेच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपल्या मंत्राच्या शुद्धतेसाठी, सिद्धीसाठी ज्यांनी आपले आयुष्य समर्पित केले, अशा सद्गुरूंच्या कृपेला पात्र होऊन मंत्र घ्यावा. ज्यांनी स्वतः आपल्या परमार्थिक जीवनाची शुद्धी केलेली आहे व मंत्रसिद्धीने ज्यांना परमात्मशक्तीचा लाभ झालेला आहे, अशा श्री सद्गुरूंकडूनच आत्मोद्धारासाठी मंत्र घ्यावा. कारण सिद्धीप्राप्त शुद्ध मंत्रामध्ये सामर्थ्य असते, बल असते, यात शंका नाही. अशा मंत्रातील शक्ती जागृत असते, यात संशय नाही. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळगोत्र वर्जियेले. संतश्रेष्ठ सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या हरिपाठातून मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव सांगितला. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, श्रीहरीच्या नामाचा मंत्र हेच एक शस्त्र आहे. ह्या श्रीहरीच्या नामाच्या शस्त्र सामर्थ्याकडे पाहून यम आणि यमदूतांच्या परिवाराने मंत्र म्हणणारा आणि त्याच्या परिवाराचाही त्याग केला. म्हणजे त्या भगवत भक्ताच्या कुळाच्या वाटेला कळी काळालाही घाबरणारा यम जात नाही. श्रीहरीच्या कोणत्याही नामरूपाच्या मंत्र जपाने, त्याच्या शक्तिप्रभावाने जीवाच्या अनंत जन्मांच्या पापांचा नायनाट होतो. कोट्यावधी पापे जळून जातात. सर्व प्रकारच्या पापांची म्हणजे दुःखाची निवृत्ती होऊन परमानंद स्वरूप परमात्म्याची प्राप्ती होते. एवढे सामर्थ्य या मंत्रामध्ये असते. उघडा मंत्र आणि गुप्त मंत्र. वारकरी परंपरेत प्रामुख्याने 2 प्रकारच्या मंत्राची चर्चा आहे. पहिला उघडा मंत्र, जसा की रामकृष्ण हरी, हा उघडा मंत्र म्हणून प्रसिद्ध आहे. जगद्गुरू तुकोबारायांना त्यांच्या सद्गुरू चैतन्य बाबांनी रामकृष्ण हरी हा बीज मंत्र आपल्या मुखाद्वारा स्वप्नात येऊन दिला. तुकोबारायांनी हा गुप्त मंत्र उघडा केला. याचा अर्थ सर्वांना उपदेशिला. नाथ परंपरेत कानात मंत्र सांगितला जातो. त्या मंत्राच्या अक्षराचा अथवा शब्दाचा उच्चार स्पष्टपणे न करिता तो केवळ साधकाच्याच कानात शब्दबीजाद्वारे सांगितला जातो. हा मंत्र गुप्त असतो. त्याचा तिसरा कोणीही आनंद घेणार नाही अथवा श्रवण करणार नाही. व्यवहारात उघड्या फुकटच्या वस्तूला किंमत नसते व त्याचे गांभीर्यही राहत नाही. गुप्त वस्तूला धन मिळते, तसे गुप्त बीज मंत्राद्वारे जो काही उपदेश असतो तो मौनातच विसावतो, स्थिर राहतो व त्या गुप्त मंत्राद्वारा स्वानंदाचे साम्राज्य लाभते. उघड्या मंत्राची उपेक्षा होते, अवहेलना होते, अनादर होतो. या व्हिडिओमध्ये मंत्राबद्दल आपण माहिती ऐकली. असे अनेक काही मंत्र आहेत ज्याचे महत्त्व आणि त्यांचे अर्थ आपल्याला माहीत नाहीत. अशाच काही मंत्रांचे अर्थ आणि त्यांचे महत्त्व तुम्हाला जर ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.